नाशिकच्या सिन्नरचे भाजप प्रभारी जयंत आव्हाडांची तरुणीस शिवीगाळ झालेला बघायला मिळालेला आहे। जयंत आव्हाडांच्या शिवीगाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। तरुणीकडून जयंत आव्हाडांविरोधामध्ये विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। पोलीस विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेत नसल्याची या तरुणीचा आरोप आहे। नाही राग असं आईवर जायचं नाही राग, तिच्यावर गेली असती गोष्ट वेगळी असती। आईवर जायचं ऑफिसला बैठक माझी प्लीज कधी रात्री घरची पहिली माझी कधी रात्री 10 वाजता हे बाबा आणि त्या 10 वाजेपर्यंत ऑफिस चालवलं काही ये इकडे इकडे तुला सांगतो इकडे। किरण ताजने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। किरण, आपण या व्हायरल व्हिडिओमध्ये बघतोय भाजप प्रभारी जयंत आव्हाडांची तरुणी शिवीगाळ बघायला मिळते। अगदी खरं आहे। आपण जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर त्या तरुणीकडनं विनंती केली जाते, तिच्यासोबत असलेल्या एका महिलेकडनं देखील विनंती केली जाते की आईवरनं शिवीगाळ करू नका म्हणून। मात्र तरी देखील समोरचे जे व्यक्ती बसलेले आहेत त्यामध्ये भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड देखील आहे, त्यांच्याकडनं या महिलेला या तरुणीला शिवीगाळ केल्याचे त्या व्हिडिओमधनं दिसून येतं। आणि या सगळ्या संदर्भात त्या तरुणीनं सिन्नरच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्या तरुणीला दाद दिली नाही, तिची तक्रार देखील दाखल करून घेतली नाही। मात्र दुसऱ्या बाजूला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जयंत आव्हाड यांनीच पोलिसात तक्रार दिल्याचं या निमित्तानं समोर आलेलं आहे आणि तरुणीनेच कार्यालयातनं पैसे चोरल्याचा असा त्यांचा त्यामध्ये तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात हा सगळा वाद निर्माण झाल्याचं या ठिकाणी बोललं जातं। त्यामुळे आता पोलिसांकडनं नेमकी काय दखल घेतली जाते, या सगळ्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असेल। अमित, किरण, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे तरुणीचं म्हणजे आरोप केलेला आहे तरुणीने, त्या संदर्भात पोलिसांकडून काही माहिती मिळते का? या सगळ्या संदर्भात पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या सगळ्या संदर्भात पोलिसांनी बोलणं टाळलेलं आहे। या सगळ्या दरम्यान तरुणीला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थेट सिन्नर पोलीस ठाणे गाठलं होतं, त्या ठिकाणी तक्रार देखील देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतलेली नाहीये असं तरुणीचं म्हणणं आहे। आणि या सगळ्यानंतर जे व्यक्तींनी शिवीगाळ केलेली आहे त्यांनीच यापूर्वी तक्रार दाखल केलेली आहे की या तरुणीनेच पैसे चोरल्याचा आरोप त्यांचा आहे आणि त्याची तक्रार मात्र पोलिसांनी दाखल करून घेतली आहे। तरुणीची तक्रार मात्र अद्यापर्यंत दाखल झालेली नाहीये। निश्चित किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।